सर्वांना नमस्कार. एक प्रेम असेही भाग 54 अंतिम भाग. या कथेचे सर्व भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते नक्की वाचा आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करा. प्रिया, काय झालं बाळा? चेहरा काय इतका कोमेजला दिसतोय तुझा? कोणी माझी प्रियाला बघत. काही नाही आई, सहज असेल, प्रिया म्हणाली. आता त्या दोघी किचनमध्ये होत्या. आज दोन्ही सासूसुनांनी मिळून नाश्त्याला काहीतरी करण्याचा बेत आखला होता, म्हणून दोघांचीही किचनमधली भानगड सुरू होती. पौर्णिमाजी मघापासून प्रियाला बघत होत्या. त्यांना आज ती थोडी वेगळी दिसत होती. चेहरा सुद्धा थोडासा कोमेजला दिसत होता. त्यात थकवा स्पष्ट झळकत होता. म्हणून शेवटी न राहून त्यांनी प्रियाला विचारलं देखील. पण आता तिच्या उत्तरावर मात्र त्यांनी मग तिच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. तितक्यात राजीवजी सोबत शिवान सुद्धा चिकूला घेऊन नाश्त्याला आला. आई, तुम्ही सुद्धा बसा, मी आणते, प्रिया ते सगळे आले बघून पौर्णिमाजी यांना म्हणाली. तशा त्यांनी सुद्धा निघून गेले. इकडे मात्र प्रियाला आता थोडं गरगरायला येत होतं, पण तिने तिकडे दुर्लक्ष केले आणि नाश्त्याचा बाऊल घेऊन किचन बाहेर पडली. इकडे राजीवजी, शिवांश, चिकू सोबत आता पौर्णिमाजी सुद्धा डायनिंग टेबलवर येऊन बसल्या. ते सगळे आता गप्पात रंगले होते. तितक्यात काहीतरी पडण्याच्या आवाजाने सगळ्यांचे लक्ष तिकडे गेलं. बेटू, प्रिया, आई. प्रियाला जमिनीवर निश्चित पडलेलं बघून सगळे एकत्र ओरडले आणि तिच्या जवळ धावले. लहानसा चिकू तर आता कधीही रडेल अशीच त्याची अवस्था झाली होती. शिवांशने पटकन सावधपणा घेत धावत जाऊन पाण्याचा ग्लास टेबलवरून आणला आणि त्यातील थोडं पाणी तिच्यावर शिंपडून तो सतत प्रियाला आवाज देत शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करत होता. शिव, तू प्रियाला घेऊन लगेच हॉस्पिटलला जा, राजीवजी म्हणाले. तसं शिवांशने पटकन तिला आपल्या हातावर उचलून घेतले आणि बाहेर धावला. चिकू सुद्धा आई आई म्हणून रडायला लागला होता. तर राजीवजी त्याला उचलून शांत करू लागले. चिकू बाळा, आईला काही होणार नाही, ती ठीक असेल. हा, आता बाबा गेले ना आईला घेऊन, तोपर्यंत आपण देवबाप्पा समोर हात जोडून प्रार्थना करू, ते सगळं ठीक करतील. राजीवजी चिकूला समजावत त्याचे डोळे पुसत बोलले. तसं चिकूने सुद्धा शहाण्या बाळासारखं त्याचे ऐकत हात जोडले आणि वर बघत देवाला प्रार्थना करू लागला. इकडे शिवांची गाडी हॉस्पिटल समोर थांबली. शिवांश तसाच प्रियाला घेऊन आत धावला. डॉक्टर, डॉक्टर, त्याचा आवाज तिथे घुमला. तशी एक डॉक्टर त्यांच्या समोर येऊन उभी झाली. डॉक्टर, प्लीज चेक कर, तिला बघा, शिवांश डॉक्टरांना म्हणाला. तसं डॉक्टरांनी त्याला आत चालण्याचा इशारा केला. शिवांश तसाच प्रियाला घेऊन घाईतच त्यांच्या केबिनच्या आत गेला आणि त्याने तिथल्या बेडवर प्रियाला नीट झोपवलं. तसं डॉक्टरांनी येऊन बाजूला असलेला पडदा ओढून घेतला. आत डॉक्टर प्रियाला चेक करत होती. तर बाहेर शिवांश तिच्या काळजीत कासावीस होत होता. त्याच्या सतत फेऱ्या सुरू होत्या. थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर आली. तसा शिवांश धावतच प्रियाजवळ गेला. आता प्रियाला शुद्ध आली होती. शिवांशने तिला हाताला धरून काळजीपूर्वक खाली उतरवले आणि तिला घेऊन डॉक्टरांजवळ आला. त्याने तिला तिथे खुर्चीवर बसायला मदत केली आणि स्वतः सुद्धा बाजूच्या खुर्चीवर बसला.
त्याच्या वागण्यातली काळजी बघून समोर असलेल्या डॉक्टर सुद्धा त्याला स्मित करत बघत होती. मिस्टर शिवांश, आता तुम्हाला त्यांची आणखी जास्त काळजी घ्यावी लागणार आहे, डॉक्टर हसत म्हणाले. पण ते ऐकून इकडे मात्र शिवांशला आणखी जास्त प्रियाची काळजी वाटू लागली. तिला काही होण्याच्या भीतीनेच त्याचं हृदय धडधड करायला लागलं होतं आणि त्याला घाम येऊ लागला. डॉक्टर, काही सिरियस? शिवांशने काळजी करतच विचारलं. आवाजात आता हलकासा कंप सुद्धा आला होता त्याच्यात. नाही, तसं आहे पण आणि नाही पण. नीट काळजी घेतली की सगळं व्यवस्थित होईल, डॉक्टर पुन्हा बोलले. पण त्यांचं हे बोलणं शिवांच्या काळजीत आणखी भर घालून गेलं. तर प्रियाने सुद्धा घाबरून शिवांचा हात घट्ट पकडून घेतला. तिच्या डोळ्यात सुद्धा किंचित भीती दाटून आली होती. मिस्टर जहागीरदार, इतकं घाबरण्यासारखं काही नाही. उलट तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, डॉक्टर बोलले. तसे आता प्रिया आणि शिवांश एकमेकांना बघू लागले. काँग्रेस मिस्टर अँड मिसेस जहागीरदार, तुम्ही आता लवकरच पॅरेंट्स होणार आहात, डॉक्टर हसत म्हणाले. तसा आधी तर प्रिया आणि शिवांशला धक्काच बसला. पण जसं काही त्यांच्या म्हणण्याचा अर्थ कळला तसं प्रियाने तर लाजून आपली मान खाली घातली. तर शिवांश स्माईल करत तिलाच बघत होता. त्याला तर आत्ताच तिला मिठीत घ्यायची तीव्र इच्छा झाली होती. पण समोर डॉक्टर असल्याने त्याने आपल्यावर ताबा ठेवला. पण हळूच त्याची पकड प्रियाच्या हातावर घट्ट झाली. पण त्याच्या त्या घट्ट पकडीवरूनच आता तो काय फील करत आहे याचा प्रियाला अंदाज आला होता. कारण ती सुद्धा तेच फील करत होती. येस मिस्टर शिवांश, मिसेस शिवांश 2 महिन्यांची प्रेग्नेंट आहेत. पण आता तुम्हाला त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल, कारण त्या थोड्या वीक आहेत. पण डोंट वरी, मी काही औषध लिहून देते, ते तुम्ही वेळेवर घ्या. आता त्यांना योग्य आहार, आराम आणि व्यायाम मिळाला की सगळं नीट होईल. बाकी महिन्यांचं चेकअप तर असेलच, डॉक्टर बोलली. शिवांश त्यांचं म्हणणं अगदी बारीक लक्ष देऊन ऐकत होता. थोड्याच वेळात ते दोघे हॉस्पिटल बाहेर आले. शिवांशने प्रियाला गाडीत बसायला मदत केली आणि तो सुद्धा बाजूच्या सीटवर येऊन बसला. तशी प्रिया त्याच्या कुशीत गेली. शिवांशने सुद्धा तिला घट्ट मिठी मारली. आज मी खूप खूप खुश आहे बेटू, आणि थँक यू सो मच. बेटू, मला इतकी मोठी गोड बातमी देण्यासाठी. आज तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात हा आनंदाचा दिवस आला आहे. शिवांश प्रियाच्या कपाळावर दीर्घ चुंबन घेत म्हणाले. तशी प्रिया लाजत हसत त्याच्या मिठीत शिरली. काय झालं असेल? इतका वेळ का लागतो आहे दोघांना? अजून कसे आले नाहीत? बोलत राजीवजी चिंतेत हॉलमध्ये फेऱ्या मारत होते. तितक्यात शिवांश आणि प्रिया दारात आले. तसा चिकू आई म्हणून जाऊन प्रियाच्या पायाला चिपकला. तर प्रिया सुद्धा हसतच त्याला उचलायला गेली. पण शिवांशने लगेच समोर होऊन चिकूला आपल्या गोदीत उचलून घेतलं आणि प्रियाला थोडे डोळे बारीक करून पाहिलं. तर प्रियाने त्याचा अर्थ समजून आपली जीभ चावली आणि तिचा हात आपल्या पोटावर गेला. काय करतेस बेटू? आत्ताच डॉक्टरांनी सांगितलं ना, जड काहीही उचलायचं नाही, शिवांश हळूच म्हणाला. सॉरी, ते मी विसरलीच, प्रिया हळूच बोलली.
आता मलाच तुझ्यावर बारीक लक्ष ठेवावं लागेल. अरे काय चाललंय तुमचं? तिथेच थांबण्याचा इरादा आहे का, की आज सुद्धा येणार? त्या दोघांना अजूनही दारातच थांबलेलं बघून राजीवजी थोडे वैतागत म्हणाले. तसे प्रिया आणि शिवांश आत आले. काय झालं? काय म्हणाले डॉक्टर? पौर्णिमाजी म्हणाल्या. तशी प्रियाने लाजून मान खाली केली, तर शिवांश गालात गोड हसला. तशा तिच्या डोळ्यातली लाज बघून पौर्णिमाजी काय ते समजून गेल्या आणि त्यांनी हलकं हसत पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी आपली मान खालीवर करून प्रियाला इशाऱ्याने विचारलं. तर प्रियाने सुद्धा आपली मान खालीवर केली. तसं पौर्णिमाजी यांनी येऊन आनंदातच प्रियाला मिठी मारली. तुम्हा दोघांचंही खूप खूप अभिनंदन बाळा, त्या प्रियाला मिठी मारून म्हणाल्या आणि शिवांच्या गळ्यात पडल्या. आई, तुझं सुद्धा खूप खूप अभिनंदन. तू सुद्धा आजी होणार आहेस आणि बाबा तुम्ही आजोबा. शिवांश राजीवजी यांच्या गळ्यात परत म्हणाला. त्यांनी सुद्धा आनंदातच त्याला मिठीत घेतलं. नंतर त्यांनी प्रियाला सुद्धा विश केलं. मी आत्ताच देवापुढे दिवा लावते आणि काहीतरी गोड करायला घेते. इतकी आनंदाची बातमी जी मिळाली आहे, गोड तर व्हायलाच हवं. आणि शिव, तू प्रियाला घेऊन खोलीत जा, तिला आता आरामाची गरज आहे, पौर्णिमाजी म्हणाल्या. तसं हो बोलून शिवांश प्रिया आणि चिकूला घेऊन आपल्या खोलीत निघून गेला. तर पौर्णिमाजी सुद्धा आनंदातच किचनमध्ये गेल्या. चिकू, आता असं सारखं सारखं आईच्या गोदीत चढायचं नाही, शिवांश चिकूला आपल्या मांडीवर घेऊन म्हणाला. तसा चिकू टिमटिम करत त्याच्या तोंडाकडे बघू लागला. तर प्रिया त्याला नाही म्हणून इशारा करत होती, कारण तिला आपल्या चिमुकल्याचं पडलेलं तोंड बघवत नव्हतं. का बाबा? कारण आता आमचा छोटासा चिकू लवकरच बिग ब्रदर होणार आहे, शिवांश त्याच्या गालावर ओठ टेकवत म्हणाला. खरंच बाबा? आपल्या घरी सुद्धा छोटू बेबी येणार? चिकूने कुतूहलाने विचारलं. बोलत शिवांशने मान खालीवर केली. तसं चिकूच्या ओठांवर गोड हसू पसरले आणि तो हसतच प्रियाच्या गळ्यात पडला. पण यावेळी त्याने कुठलीही घाई केली नाही. प्रियाने सुद्धा त्याला मिठीत घेतलं. थँक्यू आई, मला माहिती आहे माझी सिस्टरच येणार आहे. पण चिकू बाळा, छोटू बेबी ब्रदर सुद्धा होऊ शकतो ना? नाही आई, लिटिल प्रिन्सेसच असणार बघ, चिकू म्हणाला. ते काही पण असू दे, पण चिकू बाळा, आता तुला आईची काळजी घ्यावी लागेल हं. तिला जास्त त्रास द्यायचा नाही आणि बाबा ऑफिसला असल्यावर आईवर लक्ष ठेवायचं. पण काम आजपासून तुझंच आहे, समजलं का? शिवांश म्हणाला. हो बाबा, मी आईची पूर्ण काळजी घेईन. आता आपला छोटा चिकू सुद्धा मोठा झाला होता, कारण आता तो पहिलीत गेला होता. त्याची उंची सुद्धा थोडीशी वाढली होती आणि तितकाच समजूतदार सुद्धा झाला होता. आणि आता तर आणखी जास्त होणार होता, कारण आता तो बिग ब्रदर होणार होता. बेटू, खरं तर मला सुद्धा छोटी प्रिन्सेसच हवी आहे, अगदी तुझ्यासारखी. मग आपली ही फॅमिली कंप्लीट होईल, शिवांश प्रियाच्या पोटावर हात ठेवून म्हणाला. नुकतेच ते दोघे डिनर करून आले होते. तर चिकू आता स्वतःच्या रूममध्ये मास्टर बेडवर झोपला होता. आता खोलीत फक्त ते दोघेच होते आणि या क्षणाला जगत होते. आई बाबा तर ते कधीचे झाले होते.
फक्त आता ते गरोदरपणाचे गोड क्षण अनुभवत होते. ती फिलिंग जगत होते. कारण चिकू जेव्हा शिवांच्या आयुष्यात आला तेव्हा त्याचा जन्म आधीच झाला होता. आणि तोच छोटूसा चिकू जेव्हा प्रियाच्या आयुष्यात आला तेव्हा तो थोडा मोठा झाला होता. चालता बोलता झाला होता. त्यामुळे ही फिलिंग दोघांनाही नवीन होती. चिकूमुळे ते आईबाबा तर झाले होते, पण आता या बाळामुळे ते दोघे सुरुवातीचे क्षण जगत होते. थोड्याच वेळात प्रियाला झोप लागली. शिवांशने सुद्धा तिला मिठीत घेतलं आणि आपले डोळे मिटले. दुसऱ्या दिवशीपासून प्रियाला आपलं जगच बदलल्यासारखं जाणवत होतं. कारण शिवांशने तिला बेडवरून खाली पायच ठेवू दिला नव्हतं. इतकंच काय तर तिचा छोटंसं बाळ सुद्धा स्वतःच रेडी होऊन आला होता. शिवांशने त्याला स्कूलसाठी रेडी केलं आणि तो त्या दोघांना घेऊन खाली आला. खाली येताना सुद्धा चिकू आणि शिवांशने तिला हाताला धरून अगदी सावकाश खाली घेऊन आले होते. आणि आता सुद्धा दोघेही बाबले तिला आपल्या हाताने फ्रूट भरवत होते. तर प्रिया हेकडे वाकडे तोंड करत ते खात होती. दिवसांवर दिवस भरभर जात होते. प्रियाचे मूड स्विंग्स दिवसेंदिवस वाढत जात होते. त्यात तिला उलट्यांचा त्रास सुद्धा होत होता. अशक्तपणा, चिडचिड सगळंच तिला होत होतं. पण शिवांश तिची पुरेपूर काळजी घ्यायचा. रात्री सुद्धा कधी तिला त्रास झाला तर शिवांश सुद्धा तिच्या सोबत जगायचा. कधी तिला काही खाऊ वाटलं तर तेव्हाच्या तेव्हा तिच्या समोर हजर करायचा. सोबतच चिकूची सुद्धा काळजी घ्यायचा. त्याचं सगळंच तोच करायचा. प्रियाला कमजोरी असल्याने तिला प्रवासाला डॉक्टरांनी मनाई केली होती. म्हणून प्रियाचे माहेरचेच येऊन तिला बघून जायचे. संजयजी आणि सुचित्राजी तर कधी कधी तिथे प्रियाच्या हट्टापायी थांबून सुद्धा जायचे. अशातच आता प्रियाला 7वा महिना लागला. आता तिचं पोट बऱ्यापैकी वर आलं होतं. थोडं वजन सुद्धा वाढलं होतं. आणि वाढलेल्या वजनामुळे आता प्रियाला चालायला सुद्धा त्रास पडायचा. त्यात तिच्या पायावर सूज असायची. कधी कधी तिचे पाय खूप खूप दुखायचे. तेव्हा ती खूप रडायची. तेव्हा शिवांश आपल्या हाताने तिच्या पायाची मालिश करून द्यायचा. तर चिकू सुद्धा आपल्या बाबाचं बघून छोट्या छोट्या हातांनी प्रियाच्या पायाची मालिश करायचा. या दिवसात तो सुद्धा शिवांची कार्बन कॉपीच झाला होता. जसं शिवांश वागायचा तसाच तो सुद्धा वागायचा. प्रिया त्या दोघांना थांबवायची सुद्धा, पण ते दोघे काही ऐकत नव्हते. या दिवसात त्यांनी प्रियाला पार आळशी करून ठेवले होते. जे काही असेल ते दोघेही त्याला बेडवरच हजर करायचे. मग काय, प्रिया सुद्धा पक्के लाड करून घेत होती दोघांकडून. बघता बघता प्रियाचं डोहाळे जेवण सुद्धा थाटामाटात पार पडलं. प्रियाचे माहेरचे सुद्धा आले होते. डिलिव्हरीला जास्त वेळ राहिला नव्हता आणि प्रियाला या अवस्थेत सोडून जाणे सुचित्रा यांना योग्य वाटलं नाही. म्हणून त्या सुद्धा प्रियाजवळच थांबल्या होत्या. तसं तर पौर्णिमाजी शिवांश असताना त्यांना प्रियाची काळजी नव्हती. पण शेवटी आईचं काळीज होतं त्यांचं. त्यात मुलीची पहिलीच वेळ म्हणून जरा जास्त चिंता होती तिची. म्हणून त्या सुद्धा प्रियाजवळ थांबल्या होत्या. 2 दिवसांपासून प्रियाला थोडं अस्वस्थ वाटत होतं. पण तिने शिवांशला सांगितलं नाही.
तसा तर शिवांश प्रियाला दिवस गेल्यापासून जास्त करून घरूनच काम करायचा. पण नेमकी आज त्याला एक इम्पॉर्टंट मीटिंग आली. त्याने तिला टाळण्याचा प्रयत्न केला, पण ती मीटिंग त्याच्याशिवाय शक्य नव्हती. म्हणून मनात नसताना सुद्धा त्याला जावं लागलं. आता प्रिया हॉलमधल्या सोफ्यावर बसली होती. चिकू तिथेच बाजूला बसला होता. तर पौर्णिमाजी आणि सुचित्राजी जवळच गप्पा मारत होत्या. आणि अचानक त्यांचे डोळे मोठे झाले, कारण समोर प्रिया वेदनेत किंचाळत होती. तिचा चेहरा घामाने पूर्ण भिजला होता. त्या दोघीही तशाच तिच्या जवळ धावल्या. तिचा वेदनादायी आवाज ऐकून राजीवजी सुद्धा आपल्या खोलीतून बाहेर आले. आणि प्रियाची ती अवस्था बघून त्यांनी पटकन जाऊन ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली. आणि तसा शिवांशला फोन लावून त्याला हॉस्पिटलला यायला सांगितलं. थोड्याच वेळात ते प्रियाला घेऊन हॉस्पिटलला आले. तर शिवांश आधीच तिथे हजर होता. त्याने पटकन जाऊन प्रियाला स्ट्रेचरवर ठेवली आणि तिला तसंच घेऊन हॉस्पिटलच्या आत आला. प्रिया सतत ओरडत किंचाळत होती. तर शिवांश तिच्या हाताला हात धरून तिला सांत्वन करत धीर देत होता. पण तिची ती अवस्था बघून आतून मात्र तुटत चालला होता. थोड्याच वेळात डॉक्टरांनी तिला ओठीमध्ये घेतलं. आतून येणारे तिच्या किंचाळ्या आणि ओरडण्याचे आवाज बाहेर शिवांशला आणखी घाबरवत होते. त्याच्या सतत एडझाड्या चालू होत्या. डोळे त्या लाल दिव्याकडे लागले होते. मनात हुरहुर धाकधूक सगळं सुरू होतं. बारा आणि प्रिया दोघेही सुखरूप असू दे इतकंच काय ते मनात सुरू होते. राजीवजी आणि पौर्णिमाजी त्याला धीर देत होते. सुचित्राजी सुद्धा प्रियाच्या काळजीने रडायला आल्या होत्या. तर पौर्णिमाजी त्यांना सांभाळत होत्या. आणि थोड्याच वेळात त्या चिंतेचं रूप हसूमध्ये बदललं. आतून बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. राजीवजी यांनी सरळ शिवांशला मिठी मारली. तर शिवांश आपल्या आईच्या गळ्यात पडला. पौर्णिमाजी यांनी सुचित्राजी यांचं सुद्धा अभिनंदन गळाभेट करून केलं. थोड्याच वेळात नर्स एका पांढऱ्या कपड्यात बाळाला घेऊन आली. मुलगी झाली. ती नर्स शिवांच्या हातात बाळाला देत बोलली. तसा शिवांचा आनंद दुप्पट झाला. आपल्या त्या चिमुकल्या जीवाला बघून त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले. प्रिया, शिवांश काळजीने. त्या ठीक आहेत. थोड्या वेळात त्यांना रूममध्ये शिफ्ट करू. त्यानंतर सगळे बाळाला भेटले. एक एक करून सगळे बाळाला घेत होते. तिला आपला आशीर्वाद देत होते. तिचे लाड करत होते. थँक्यू सो मच बेटू, मला इतकी गोड प्रिन्सेस दिल्यासाठी. शिवांश प्रियाच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. तशी प्रिया हलकीच हसली. आता तिच्या चेहऱ्यावर आनंद होता. वेदनेची हलकी छटा ती सुद्धा आपल्या प्रिन्सेसला बघून मिटली होती. चिकू, इकडे ये बरा. छोटू प्रिन्सेसला भेटणार नाही का? प्रिया चिकूला म्हणाली. तसं चिकू शिवांशला बघू लागला. त्याने त्याला उचलून बेडवर प्रियाजवळ बसवलं. तसं प्रियाने त्याच्या मांडीवर प्रिन्सेसला ठेवलं. तर ती सुद्धा आपल्या दादाला टुकूर टुकूर बघत होती. तर तिचे इवले इवले हातपाय बघून चिकू मात्र भारावून तिलाच बघत होता. आई, ही किती छोटीशी आहे. हिचे हात बघ आणि हिचे बोट बघ किती छोटे छोटे आहेत. पण ही किती गोड आहे. माझी छोटी प्रिन्सेस, माझी गुडिया. आई, हिचं नाव आपण प्रियांशी ठेवू. म्हणजे माझं नाव आणि प्रिन्सेसचं नाव सारखं सारखं असेल. चिकू म्हणाला. तसे शिवांश आणि प्रियाने सुद्धा हसत होकार दिला. त्यांना सुद्धा ते नाव फार आवडले होते.
टियाने तसंच आपल्या दोन्ही लेकरांना आपल्या मिठीत घेतलं. तर शिवांशने आपल्या तिन्ही जीवांना आपल्या छातीशी घट्ट धरून जवळ केलं. इथेच आज आपली एक प्रेम असेही ही कथा आपला निरोप घेत आहे. शिवांश, प्रिया आणि चिकू यांना तुम्ही आपल्या प्रेमाने जिवंत केलं आणि मी सुद्धा तुमच्या प्रेमासोबत हा प्रवास जगले. ही सगळी पात्र माझ्या मनात कायम राहतील. तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आणि सोबतीसाठी तुमचे मनापासून खूप खूप आभार. लवकरच भेटू पुन्हा एका नवीन कथेसोबत. आशा आहे ती कथा सुद्धा तुम्हाला नक्की आवडेल. तोपर्यंत चॅनलवर सुरू असलेली बहरेल प्रेम, वेदांतिका आणि अभिला तुमचे प्रेम द्या आणि लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा. कथा कशी होती कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.